त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो ठेवलेले, टाउन हॉल, बॉम्बे हाऊस वगैरे असे, व्हाईट हाऊस. या जुन्या काळात एवढ्या वास्तू आहेत, त्या बघून 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 तर माझं डोळ्याचे व्हायला लागले. इकडं बघा, फोटो पण काढा ना. इकडे बघा, या शंकराच्या जेवढे पिंडे आहेत त्याचे हे मुख्य लिंग आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जेवढे काही महादेवाच्या पिंडी आहेत त्याच्यामध्ये काही चेहरे आहेत, त्याच ह्या लिंगांचे चेहरे आहेत, ज्या इथं सगळ्यात जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि जास्त माहिती नसल्यामुळं ते इथं येऊन बघणं गरजेचं आहे. आपण तर बोलतो एकच चेहरा आहे, पण महादेवांचे असे बरेच चेहरे आहेत ज्या इथं पुरातन काळापासून जतन करून ठेवलेले आहेत. हां, हे मुघलांचे काही साहित्य. हे बघून तुम्हाला माहीतच पडलं असेल हे काय आहे. ते चित्र जर तुम्हाला दिसतंय, हत्तीवरती किंवा उंटावरती बसून बांधलं जात होतं राणी किंवा राजांसाठी. त्याचं आसन आहे आणि याच्यामध्ये बसून राज्यातून फिरत होते राजे महाराजे. या पृथ्वीवरती ज्या ज्या अवतारामध्ये श्री विष्णूंनी अवतार घेतलेत ते सगळे अवतार इथं दिलेले आहेत. हा व्हिडिओ मी काढलेला आहे, पण हे सगळे विष्णूंचे अवतार आहेत. यांच्यावरती सगळ्यांवरती जेवढ्या मूर्त्या आहेत त्याच्यावरती सोन्याचं पाणी दिलेलं आहे. आणि हे सगळं नेपाळची कला आहे, हिमालयीन कला बोलतात त्याला. तसं आपण दरवाजावरती बघितलं तर सगळं नाही दाखवत तुम्हाला, कारण का बघायला खूप भरपूर वेळ जाईल. त्या प्रकारच्या तलवारी सैनिकांनी बनवल्या होत्या. आता बघायला पण भेटणार नाही अशा. बघायला काय इथं
हे बघा हस्तिदंत, त्या हत्तीच्या दातापासून काय काय बनवले बघा. आणि तुम्ही दात घेतेत कशाला? बघा हत्तीच्या दातांपासून बनवलेलं साहित्य. तुला नाही विचारित, शहनशाह अकबराने जे चिलखत वापरत होता ते अजूनही तसेच ठेवलेलं आहे आणि त्याचे जतन करून ठेवलेलं आहे. शहनशाह अकबर आपण फक्त पुस्तकामध्येच वाचलं आहे, पण खरोखर बाबा हे असं वापरत होता तो, असं विश्वास पण बसत नाही. आणि त्याचे पर्सनल आहेत बरं का, हे कोणाला देत नव्हता तो भाड्याविड्याने, स्वतःच वापरत होता. राजा महाराजांच्या काळात बंदुका पण तयार केल्या होत्या बाबा.